नमस्कार आणि वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ गेट रेडी विथ मी. तर आज मी करणार आहे रंगरंगोटी म्हणजेच गेट रेडी विथ मी. तर डिस्क्लेमर आधीच देते की मला बिलकुल पण मेकअप येत नाही, बिलकुल म्हणजे 5% सुद्धा नाही. पण तरीसुद्धा ते असतं ना की सगळेच करतात तर चला मी पण करते, तर तसं आहे. तर व्हिडिओ वाढण्याच्या नादात मी विसरलेली आहे की प्रायमर आणि मॉइश्चरायझर लावायला, आणि मी डिरेक्टली माझ्या चेहऱ्यावरती फाउंडेशन थोपलेलं आहे. आणि बघू शकता मी कशा प्रकारे माझे ॲक्नेस आणि पिंपल्स घासून घासून माझं फाउंडेशन त्याला लपवत आहे. कारण का मी खूप वेळा ट्राय केलेला आहे की टॅप करायचं असतं, बट ते टॅप माझ्याकडून होत नाही आणि माझं फाउंडेशन इव्हनली स्प्रेड होत नाही. म्हणून मी नेहमी प्रकारे माझं ब्लेंडर घेऊन त्याला रब करत असते. आणि आता प्लीज कमेंटमध्ये कोणी सांगू नका की तुला मेकअप पण येत नाही, तुला फाउंडेशन पण अप्लाय करता येत नाही, तुला ब्लेंडरसुद्धा यूज करायला येत नाही. कारण का मी आधीच डिस्क्लेमर दिलेला आहे की मला मेकअप करता येत नाही. अँड वन मोर थिंग, प्लीज डोंट फॉरगेट युअर नेक. कारण का चेहरा गोरा आणि मान काळी हे राहील. प्लीज तुमच्या मानेलासुद्धा फाउंडेशन अप्लाय करा. अशा प्रकारे मी मानेलासुद्धा अप्लाय केलं आहे, कानालासुद्धा अप्लाय केलं आहे, बघू शकता. आता नेक्स्ट स्टेप जी आहे ती आहे कन्सिलर. कन्सिलर लावते आहे मी कारण लोकांना माझे डार्क सर्कल्स बघून असं वाटेल की मी पांडा फॅमिलीमधून आहे. आता पांडा लुक कॅन्सल आणि बारीक ह्युमन लुक ऑन. माझे डार्क सर्कल्ससुद्धा लिटरली बोलत असतील की रात्रभर जागते प्रूफ आहे. प्लीज इग्नोर हा ज्या प्रकारे माझं तोंड उघडा आहे. बघा बघा गाईज, फायनली माझे अंडर आय डार्क सर्कल्स सगळे लपलेले आहेत. ऑलरेडी मी फाउंडेशन आणि कन्सिलर लावून माझा चेहरा गोरा केला होता, पण अभी तो रुको, अभी तो और बाकी है. कॉम्पॅक्ट लावून मी अजून माझ्या चेहऱ्यावरती थोपणार आहे, जेणे मी अजून into 100 गोरी दिसेन. आता माझी सगळ्यात आवडती स्टेप आहे जी आहे लिपस्टिक. तर सगळ्यात आधी मी लिप पेन्सिलनी बॉर्डर करून घेते आणि मग त्यामध्ये मी लिपस्टिक फिल करते. इथे मी 2 शेड मिक्स करून लावत आहे. Now my next step is blush and highlight. देवाने ऑलरेडी माझे गाल लाल नाही दिलेले आहेत, म्हणूनच मला ब्लश यूज करायला लागतो. तर मेकअप ब्रश यूज करायची पद्धत नसल्यामुळे मी माझ्या हाताने ब्लश थोपत आहे. सेम गोस विथ हायलायटर. तर अशा प्रकारे माझा मेकअप करून झालेला आहे आणि फायनल लुक मी तुम्हाला दाखवते, तर बघा अँड लेट मी नो गाईज. तर बाय बाय, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.